श्री सिद्धेश्वर ग्रुप मोगलाई गवडीवाडा धुळे तर्फे 10वी-12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा संपन्न। 15 वर्षापासून समाजहिताचा उपक्रम, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरणा देणारा आदर्श उपक्रम। श्री सिद्धेश्वर ग्रुप मोगलाई गवडीवाडा धुळे यांच्या वतीने दरवर्षी सालाबादाप्रमाणे 10वी व 12वी परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ कार्यक्रम पार पडत असतो। तो आज दिनांक 19 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजता कल्याण भवन येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। शिक्षणाला प्रोत्साहन देत विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा गुणगौरव करण्याच्या उद्देशाने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सदर कार्यक्रम आयोजन करण्यात आला। यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी, पालक, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला गवडी समाजाचे आराध्य दैवत प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। यावेळी राजकुमार दिवटे, मारुती मालकुनाईक, महेश भागानगरे, विठोबा लहाने, अनप्पा चिपळे, संभाजी शिवाजी, पंडित आप्पा, उमाजी आप्पा, लक्ष्मण उच्चे, विशाल भागानगरे, वसंत नाना गवडी, भीमाजी उनाडे यांच्यासह ज्येष्ठ मान्यवर, समाज बांधव यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। गुणगौरव सोहळा यंदा सलग 15वे वर्ष असून जगावं थोडं समाजासाठी हा प्रेरणादायी विचार डोळ्यासमोर ठेवून श्री सिद्धेश्वर ग्रुपचे सर्व पदाधिकारी गेल्या 15 वर्षापासून निस्वार्थपणे हा उपक्रम राबवित आहेत। विशेष बाब म्हणजे ग्रुपला कोणताही अध्यक्ष नाही। सर्व पदाधिकारी सामूहिक जबाबदारी स्वीकारून सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम यशस्वीपणे पुढे चालवत आहे। या उपक्रमासाठी कोणत्याही प्रकारचा निधी किंवा वर्गणी समाजाकडून घेतली जात नाही, तर सर्व पदाधिकारी स्वतःच्या स्वखर्चातून निधी उभारून विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहनासाठी हा उपक्रम राबवितात। शिक्षणाला प्राधान्य देत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्याच्या या परंपरेमुळे अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची प्रेरणा मिळाली असून या उपक्रमातून गौरवण्यात आलेले अनेक विद्यार्थी आज विविध उच्च पदांवर कार्यरत आहेत। त्यामुळे हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री सिद्धेश्वर ग्रुपचे सुनील गटरी, कैलास पीरनाईक, हरिभाऊ देखनाडे, लक्ष्मण गटी, वाल्मिक किलस्कर, तुकाराम खंदकर, संदीप गुगरे, संजय लंगोटे, सोमनाथ उदिकर, धोंडीबा किलस्कर, मनोज खंदनकर, सदाशिव खंदरकर, विजय बारसे, रामाप्पा देखनाडे, संजय जानगवडी, जगन्नाथ देखनाडे, विठ्ठल घुगरे, राजू घुगरे आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी आर्थिक व संघटनात्मक परिश्रम केले। समारोप वेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्त, परिश्रम, सामाजिक जाणीव जोपासण्याचे आवाहन केले। गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान हा केवळ पुरस्कार नसून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिलेली प्रेरणा शिदोरी आहे, अशी भावना या ठिकाणी व्यक्त करण्यात आली। शिक्षण हेच समाजाचे प्रगतीचे सर्वात प्रभावी साधन असून गुणवंतांचा सन्मान म्हणजे नव्या पिढीच्या स्वप्नांना बळ देणे होय। श्री सिद्धेश्वर ग्रुपचा हा उपक्रम समाजातील इतर संस्थांसाठी देखील प्रेरणादायी आदर्श ठरत असून शिक्षणाला चालना देणारी ही परंपरा आगामी काळात देखील अशीच अखंड सुरू राहो, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली। कधी पण बोललेलं नाही आणि कुठलाही पद आम्ही घेणार नाही, फक्त समाजसेवक आणि स्वयंसेवक म्हणून कार्य करू असं आपल्या नियमावली तयार केल्याप्रमाणे आम्ही आज ते करत आहोत। आणि आतापर्यंत आपल्या समाजाच्या हितासाठी, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, समाजाच्या कल्याणासाठी काम केले। आणि त्याचं मूळ कारण असं आहे, आपण जर समाजात प्रगती करू किंवा आपल्या समाजाचा विकास होईल, आपल्या समाजाचं कल्याण होईल, त्याच्याला एकच आहे, त्याचा मूळ पाया म्हणजे आपण शिक्षण घेतलं पाहिजे आणि शिक्षणावरच आपण पहिल्यापासून भर देत आलो आहे। आणि त्यामुळे आज अनेक मुलं पोलीस, एसआरपी, PSI विविध क्षेत्रांमध्ये नोकरी करतायत, नोकरी लागतायत आणि अगोदरच ते लागतात नोकरीला, त्याच्यामुळे नंतर चालना त्याची प्रेरणा मिळते आणि बरेचसे मुलं आज परत पुन्हा तयारीला लागतायत, अपयशाला बसून न जाता पुन्हा तयारीला लागून आज बरेचसे मुलं आपले हे करतायत। याचं कारण आज आपण केलेल्या कामातून कुठेतरी चीज होते, त्याची समाधानी आज आम्हाला आहे। गेल्या 15 वर्षांमध्ये जो काही आता खर्च झाला असेल, वेळ गेला असेल, पण त्याचं सर्व समाधान आम्हाला आहे। आम्ही आता म्हणाल आहे की आपण आल्या
सोलापूर अजून इतर ठिकाणी असेच आपले गुणगौरव समारंभ होत आहे. समाज आता शिक्षणाच्या बाजूकडे वळत आहे. समाजाला शिक्षणाचं महत्त्व पडलेलं आहे. आज आपल्याला जे शिक्षणासाठी नोकरीसाठी जे आरक्षण मिळाले त्या काळात जे आपल्याला 549 गटाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी आपल्याला जे आरक्षण मिळवून दिलं 2004 साली, त्याचा आपण संपूर्ण समाज त्याचा ऋणी आहे. त्यांनी जर त्यावेळेला जर आज आपण खूप मागे राहिलो असतो, किस्मत पडला असतो, परंतु त्यांची आठवण काढणं, त्यांनी केलेल्या कामाची आठवण ठेवणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. त्या काळी त्यांनी नागपूर अधिवेशन असेल, मुंबई अधिवेशन असेल, मोर्चा असेल, आंदोलन असेल, त्यांनी वेळोवेळी केले आणि पाठपुरावा करून त्या काळामध्ये 2004 साली आपल्याला आरक्षण मिळवून दिलं. त्यांचं आपल्या समाजावर ऋण आहे आणि आपण त्याची उपकार कधी मिळू शकत नाही. आपण त्याची नीट आठवण ठेवली पाहिजे. थोडीच सामाजिक जबाबदारी देखील आपल्यावर आहे, आपल्या खांद्यावर आहे. यासाठी आपण शैक्षणिक दृष्ट्या मागासले पण आपले केव्हा जाईल यासाठी प्रयत्न करायचा आहे. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत जी काही शैक्षणिक माहिती लागली असेल ती आपण एकमेकाला सहकार्य करायचं आहे, त्यांना माहिती पोचवायची आहे आणि आपल्या समाजासाठी प्रत्येकाने समाजकार्य केलंच पाहिजे. आपला संसार प्रपंच सांभाळून उर्वरित वेळेला सामाजिक कार्य आपल्या हातून घडलं पाहिजे. आणि आता याचा परिणाम म्हणून आज प्रत्येक गावात, तालुक्यामध्ये, शहरामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेली आहे. प्रत्येकाला समाज कार्याचं भेट लागलेलं आहे. प्रत्येकाला वाटतं आपण थोडं ना फार छोटं मोठं समाज कार्य करावं, तेव्हाच आपलं नाव अस्तित्व राहील, नाही तर आपल्याला ओळख राहणार नाही. काम करणं म्हणजे आपण स्वतःची ओळख निर्माण करणं असं त्याचा अर्थ आहे. आणि संघटित राहणं 15 वर्ष सोपी गोष्ट नाही. 15 वर्षामध्ये अनेक आपण मित्र येतात, जोडतात, जोडतात, परंतु सिद्धेश्वर ग्रुप हा गेल्या 15 वर्षापासून एक संघ आहे आणि संघटना किंवा सामाजिक कार्य करत असताना काही किरकोळ स्वरूपाने अडचणी येतात, परंतु त्याला नटमटता किंवा त्याच्याविषयी मनामध्ये कसल्याही विजगण न ठेवता आपण मोकळ्या मनाने समाज कार्य केलं पाहिजे. या मताचे आहे. सिद्धेश्वर ग्रुप समाजाच्या हितासाठी नेहमी काम करत असतो. मित्रांनो, मी एकच सांगेन, आपण जेवढं शिक्षण करोड शिक्षण घ्या, जेवढी काळजी करा, तेवढे अनेक मुलांचं कल्याण होईल. कुटुंबातून एक मुलगा तरी एक मुलगी तरी नोकरी लागली पाहिजे, सरकारी नोकरी लागली पाहिजे असा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आपण सर्व मान्यवरांचं मार्गदर्शन घेणार आहोत. आणि विशेष म्हणजे मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मुलींनी विचार मांडण्यासाठी तुम्हाला व्यासपीठ आहे. तुम्हाला आम्ही आज जास्तीत जास्त मुलींना या ठिकाणी बोलवण्यासाठी बोलवणार. शिवशरणात मी सुनील बाळाप्पा गटरी, सिद्धेश्वर ग्रुप गवळी समाज मोगलाई धुळे येथील आमच्या सिद्धेश्वर ग्रुपतर्फे आज दिनांक 29/7/2026 रोजी आमच्या गवळी समाजातील इयत्ता 10वी आणि 12वी पास विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ कल्याण भवन या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आजच्या समारंभाप्रसंगी बाहेरगावून अनेक विद्यार्थी आणि मान्यवर देखील उपस्थित आहेत. आज जवळपास 145 मुलं मुली विद्यार्थी आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. तसेच धुळे, जळगाव, नंदुरबार, चाळीसगाव, मालेगाव आणि शहराच्या आजूबाजूच्या परिसरातील संपूर्ण गवळी समाजातील विद्यार्थी येत असतात. आमचा उपक्रम दरवर्षी असतो आणि ह्या उपक्रमाचं हे 15वं वर्ष आहे. आणि गेल्या 15 वर्षापासून सिद्धेश्वर ग्रुप गवळी समाजामध्ये ह्या पद्धतीचं गुणगौरव समारंभ आयोजित करतो. याच्या सांगण्याचं विशेष म्हणजे हा सिद्धेश्वर ग्रुप याच्यामध्ये कसलाही अधिकारी, पदाधिकारी किंवा कुठलाही पद नसलेली संघटना आहे. आणि या आमच्या संघटनेचं अजून एक दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही कोणाकडूनही 1 रुपया वर्गणी न घेता किंवा कसल्याही प्रकारचं अनुदान न घेता आम्ही सर्व स्वयंसेवक स्वयंखर्चाने हे कार्यक्रम राबवत असतो. आणि गवळी समाजामध्ये शैक्षणिक जनजागृती व्हावी यासाठी या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आमच्या समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी होतं, ते आता थोड्याफार प्रमाणात बरं झालं आहे, थोडं वाढतं आहे. तर त्यासाठी हा उपक्रम आम्ही दरवर्षी आयोजित करत असतो. आणि या उपक्रमासाठी आज बरेचसे बाहेरगावून देखील मान्यवर आलेले आहेत. जय महाराष्ट्र, जय शिवराय.